फ्युचर ऑप्शन ट्रेडर्स सावधान, आरती इंडस्ट्रीज, बिर्ला सॉफ्ट सिमेंट, हिंदुस्तान कॉपर, महानगर गॅस आणि पिरामल एंटरप्राइजेस ह्या फ्युचर ऑप्शन मधील 5 कंपन्या 1 ऑगस्ट 2025 पासून बाहेर जातात। त्यांच्यामध्ये आपल्याला कुठलंही ऑप्शन किंवा फ्युचर ट्रेडिंग करता येणार नाहीये आणि यासाठी ऍक्च्युअली सेबीचा एक नियम कर्दनकाळ ठरतोय। आता हा काय आत्ता आलेला नियम नाहीये, ऑलरेडी सेबी जसे ट्रेडर्सच्या मागे लागले तसं त्यांनी काही नियम पण स्ट्रिक्ट बनवलेत। गेल्या वर्षी एक नियम आणला होता आणि त्याचा अनालिसिस आता केलं आणि त्याच्यामध्ये ह्या कंपन्या त्यांच्या नियमामध्ये बसल्या नाहीत। आता हे नियम काय होते बरं, तर याच्यामध्ये पहिला नियम होता MQSOS म्हणजे मेडियन क्वार्टरली जर त्यांचं काही ट्रेड होता तो नॉर्मली आता सुरुवातीला चालत होता बाबा 25 लाख, तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कमीत कमी 75 लाख क्वांटिटी याच्यामध्ये ट्रेड पाहिजेत। दुसरी गोष्ट होते याच्यामध्ये मार्केट वाईड पोझिशन लिमिट, त्याला MWPL असं बोललं जातं। सुरुवातीला 500 कोटी पर्यंत चालायचं, आता मिनिमम 1500 कोटी असेल त्याच कंपन्या इलिजिबल होणार आहेत या फ्युचर ऑप्शन स्टॉक साठी। आणि आणखीन गोष्ट होते डिलिव्हरी, जेव्हा आपण इक्विटी ट्रेड करतो जो डिलिव्हरी पर्सेंटेज होता तर त्याच्यामध्ये नॉर्मली सुरुवातीला 10 कोटी पर्यंत डिलिव्हरी अलाउड होत्या। आता त्यांनी सांगितलंय तुमची कंपनी फ्युचर ऑप्शन मध्ये जर ट्रेड करायची असेल तर मिनिमम डेली 35 कोटी डिलिव्हरी क्वांटिटी पाहिजे आणि या सगळ्या क्रायटेरियाज मध्ये ह्या आधी सांगितलेल्या 5 कंपन्या बसत नाहीयेत आणि लक्षात ठेवा 5च नाहीये, येणाऱ्या काळामध्ये अशा कित्येक कंपन्या बाहेर जातील आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतील ज्याचा फटका ट्रेडर्सला बसणार आहे। त्यामुळे सावध राहा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा, कारण अशी इम्पॉर्टंट माहिती आम्ही तुम्हाला ऑन टाइम देत राहणार आहोत। धन्यवाद।